लक्ष सर्वांचं बोर्ड. देर इज अ सर्किट ऑन अ बोर्ड. त्यांनी सरळ सरळ आपल्याला साध्या भाषेत सांगितलं की सर नॉर्टन्स थेरमचा यूज करा आणि हा जो मधला लोड आहे 2 ओमचा याच्यातला काय डिटरमाइन करायचा आहे करंट. आय कॅन सॉल्व द सेम न्यूमरिकल बाय युजिंग केसीएल अँड तर नॉर्टन थेरमचा न्यूमरिकल केसीएल केव्हीएल सॉल्व तुम्ही केला पण तुमचा आन्सर बरोबर बी आला तरी समोरचा व्यक्ती तुम्हाला 0 मार्क देईल. इज दॅट क्लिअर? तो जो थेरम विचारला त्या थेरमनेच तुम्हाला सॉल्व करावं लागेल. शाल आय स्टार्ट? उत्तर तुम्ही सोल्युशन मध्ये सांगा बरं. नॉर्टन्स थेरम मध्ये स्टेप नंबर 1 काय होती रे बाळांनो? वी हॅव टू स्ट्रगल फॉर आय के आयएससी. आयएससी ला शॉर्ट सर्किट करंट म्हणतात. शॉर्ट सर्किट करंट डिटरमाइन करण्यासाठी लोडला काय करायचं? शॉर्ट करायचं. चालेल ना? सो डायग्राम थोडी चेंज होईल. लक्ष देऊन आहे का? ठीक आहे. ही डायग्राम मी ऍज इट इज कॉपी करतो खाली. हा जो मधला लोड आहे ना बाळांनो याला एकदम सिस्टमॅटिकली शॉर्ट करायचं. हा लोड उडवायचा डायरेक्ट आणि याला केलं शॉर्ट. चालेल ना? या शॉर्ट सर्किट मधला सरांना करंट पाहिजे आय के आयएससी. आता ही डायग्राम ड्रॉ केली की थोडा विचार करायचं की आयएससी कसा मिळेल. चला मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो. सांगा बरं तुम्ही आयएससी मला कसा काढून द्याल? टेक युअर टाइम. अजून मग बरोबर एकदम ऍक्युरेट आन्सर दिलं. हा इकडचा पहिला लूप आहे हो का नाही? म्हणजे बॅटरीचा करंट इकडून इकडे चालला हो ना. या करंटला नाव काय दिलं? I1. इकडे पण एक बॅटरी आहे. इकडचा करंट इकडून इकडे चालला. या करंटला नाव काय दिलं? तुम्हाला असं वाटत नाही का या लूपचा करंट मध्ये चालला या लूपचा करंट मध्ये चालला म्हणजे दोघांची काय झाली? ऍडिशन. व्हेरी गुड आन्सर. सो ओम्स लॉचा यूज करून याचा करंट काढा. ओम्स लॉचा यूज करून याचा करंट काढा आणि दोघांची बेरीज घ्या. तुम्हाला ऑटोमॅटिकली कोणता करंट मिळाला? आय के आयएससी. तुम्ही असं म्हणू शकतो बाय युजिंग विच लॉ? ओम्स लॉ. सो पहिल्या लूप साठी लिहितो. तुम्हाला समजण्यासाठी लिहित आहे बरं. व्ही चा फॉर्म्युला असतो आय के आय आर. याला I1 नाव दिलं चालेल ना? सो I1 इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. सांगा बरं डाव्या लूप मध्ये व्होल्टेज किती आहे आणि हा किती आहे? 4. आन्सर 7 एम्पियर. चालेल ना? अरे हो का नाही? कॅन आय यूज द सेम स्टेप फॉर सेकंड लूप? व्ही इज इक्वल्स टू I2 इंटू आर. गुट्टे सरांना कोण पाहिजे? आय के I2 व्ही अपॉन आर. उजव्या साईडचं व्होल्टेज किती आहे रे बाळांनो? 7 आणि रेजिस्टन्स किती आहे? 1 आहे. सो तुम्हाला किती भेटलं? 7 एम्पियर. चला आता बाळांनो नीट चेक करा. जो आयएससी आहे त्याच्यामधून एक करंट चालले का 2 चालले? दोघांची I1 प्लस. सो आयएससी भेटला बाळांनो तुम्हाला 7 प्लस 7 ना. सो आय गॉट आयएससी इज इक्वल्स टू हाऊ मच एम्पियर? 14 एम्पियर. मी तुम्हाला आधीच काय बोललो आयएससी काढताना गडबड करायची नाही फक्त. ठीक आहे सर. चालले पुढच्या स्टेप मध्ये. सांगा बरं स्टेप पुढची काय असेल? स्टेप नंबर 2. सर इज स्ट्रगलिंग फॉर आर के आर्यन. आर्यन काढायचं असेल तर लोडला काय करायचं रे पोरांनो? ओपन करायचं आणि व्होल्टेजला शॉर्ट. आता करंट नाहीच आहे ते लिहिताच कशाला? जाऊ दे मरू दे तिकडे. सो आय यूज द सेम डायग्राम टू ओपन द लोड. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन अ बोर्ड. लक्ष सर्वांचं इकडे बरं. ठीक आहे बघा रे. सगळ्यात पहिलं तर बॅटरीला शॉर्ट करून टाका लाईक दॅट. या आपण बॅटरीला शॉर्ट करून टाका लाईक दॅट. आणि मधला लोड काय करून टाका? ओपन करून टाका. हे 2 असे पॉइंट आहेत ज्याला सोडायचं. जर तुम्ही या पॉइंटला सोडलं बोथ आर कनेक्टेड इन गुड आन्सर सिरीज. बट ऍक्च्युअली पॉइंटला जर सोडलं नाही बोथ आर कनेक्टेड इन दॅट्स द आन्सर पॅरलल. सांगा मग इथं तुम्हाला आर्यन डायरेक्ट भेटलं ना. 2 रजिस्टर पॅरल मध्ये असतील तर न्यूमरेटर मध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये दोघांची 4/5. आन्सर इज 0.8 का? नक्की का? युनिट ओम. चला भेटला आयएससी भेटला आर्यन. सांगा तिसरी स्टेप काय असेल? लास्ट स्टेप नंबर 3. ड्रॉ नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट. नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट कसं असतं? एक करंट एक रेजिस्टन्स आणि लोडचा यूज कुठे असतो? सर्वात शेवटी. याला नाव दिलं आयएससी याला नाव दिलं आर्यन. लोड आपल्याला माहित नव्हता. आता लोडची माहिती घ्यावं लागेल आपल्याला. लोड किती ओमचा होता? चला मग आपण इकडे काय करू? 2 ओम ड्रॉ करू. इज इट ओके? याच्यातला करंट पाहिजे आय के आय एल युजिंग ओम्स लॉ. सीडीआर. सीडीआरचा फॉर्म्युला काय होता? आय एल इज इक्वल्स टू ISC into Rn upon Rn plus RL. Am I right? So just put up the values. Load current ISC तुमचा 14 आला होता ना.
इंटू आर्यन 0.8 आलं होतं ना, अपॉन 0.8 प्लस टू पुट इन कॅल्शियम, टेल मी द आन्सर. 14 इंटू 0.8 अपॉन 2.8. तुमचा लोड करंट आला 4 एम्पियर. नक्की का? अरे हो का नाही? हा भेटलं तुम्हाला लोड करंट. समजलं हो का नाही? मी ऑब्झर्व केलेला आहे नॉर्टन थेरमचा अवघड न्यूमेरिकल स्पेशली सीकेएन वाल्यांना विचारला जात नाही. तुमचे न्यूमेरिकल ईसीएन वाल्यांच्या कंपॅरिझन मध्ये थोडे सोपे असतं. बरं आता सांगतो, कारण त्यांचे न्यूमेरिकल खूप किचकट असतात. सो स्टेप नंबर 1 ला थोडं आरामात सॉल्व्ह करायचं. स्टेप नंबर 2 आणि 3 एवढी अवघड नाहीये. इज दॅट क्लिअर? हो का नाही? पुढचा न्यूमेरिकल शोधतो, तोपर्यंत न्यूमेरिकल कॉपी करा. चला.